विद्यार्थी मित्र हो, आत्तापर्यंत आपण ॲडव्हान्स अकाउंटिंग या विषयांतर्गत मल्टिपल चॉईस क्वेश्चन, अकाउंटिंग स्टँडर्ड, फायनल अकाउंट ऑफ बँकिंग कंपनी आणि त्याचबरोबर इन्शुरन्स क्लेम या 3 टॉपिकच्या संदर्भात पाहिलेले आहेत. आत्ता आपण पाहणार आहोत ते म्हणजेच फायनल अकाउंट्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज. कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या फायनल अकाउंटच्या संदर्भात MCQ सोडवण्यापूर्वी 2 भाग पाहणे अतिशय महत्त्वाचे आहे. एक म्हणजे या कोऑपरेटिव्ह सोसायटी बाबतच्या कायदेशीर तरतुदी आणि दुसरा म्हणजेच त्यांचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट कसं दिलेलं आहे हे पाहणे. आणि म्हणून आपण सुरुवात करतानाच त्याची थोडक्यात इंट्रोडक्शन पाहू आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने एक एक भाग पाहू. चॅप्टर क्रमांक 4 फायनल अकाउंट्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. मित्र हो, हे प्रेझेंटेशन सुरू करण्यापूर्वी आपणा सर्वांना एक सूचना आहे, विनंती आहे की कृपया माझं हे चॅनल आहे ते आपण सबस्क्राईब करावं आणि सबस्क्राईब करताना बेल आयकॉनचं जे बटन आहे ते प्रेस करा. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, त्यांना लाईक करायला सांगा आणि महत्त्वाचं या टॉपिकच्या अनुषंगाने जे तुमचे मतं आहेत, कॉमेंट्स आहेत, ते कॉमेंट्स जरूर तुम्ही त्या ठिकाणी कॉमेंट बॉक्समध्ये नमूद करा. तर चला मित्रहो, आपण सुरू करूया. कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे काय त्यातला पहिला भाग आहे तो म्हणजेच इंट्रोडक्शनचा. कोऑपरेटिव्ह मीन्स कमिंग अँड वर्किंग टुगेदर फॉर ए कॉमन पर्पज. दिस वर्किंग टुगेदर इज क्विट कॉमन अमंग मेन अँड वुमेन. Cooperative society are organization formed to take the benefit of cooperation. The cooperative society are democratic, self-governing institutions. They are managed by members on the basis of equality. One man, one vote is the principle adopted by the cooperative society. Cooperative societies are formed with an object of promoting economic and moral conditions of the weaker section of the community. आता हा इंट्रोडक्शनचा भाग आपण इंग्रजीमध्ये पाहिल्यानंतर आपल्याला त्याचा अर्थ मराठीमध्ये सांगता येईल. विना सहकार नाही उद्धार, एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत या 2 उक्तीप्रमाणे प्रामुख्याने जे कार्य केलं जातं ते कार्य या कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या बाबतीत लागू होतं. कोऑपरेटिव्ह सोसायटीज अनेक प्रकारचे आहेत. उदाहरणादाखल जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल कंझ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी, हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी, क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी ही त्याची उदाहरणं आहेत. आपल्याला या ठिकाणी अभ्यासामध्ये प्रामुख्याने 2च सोसायट्यांचा अभ्यास करायचा आणि तो म्हणजेच कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि दुसरा म्हणजे कंझ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी. आता कोऑपरेटिव्ह सोसायटीचा भाग पाहताना आपल्याला सर्वप्रथम पहिला मुद्दा विचारात घ्यायचा आहे आणि तो म्हणजे यामध्ये कोणत्या कायदेशीर तरतुदी दिलेल्या आहेत. कारण या कायदेशीर तरतुदींचं जर तुम्ही वाचन केलं, मनन केलं आणि तुमच्या स्मरणात जर तो भाग ठेवला तर तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडवायला कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाही. आणि म्हणून काही महत्त्वाच्या प्रोव्हिजन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिली प्रोव्हिजन, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी आर रजिस्टर अंडर. कोणत्या ॲक्टनुसार हे रजिस्टर केलं जातं तर 1960च्या ॲक्ट प्रमाणे, म्हणजे महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 1960. दुसरा प्रोव्हिजन आहे फायनल अकाउंट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी शॅल बी प्रिपेअर्ड इन. कोणत्या नमुन्यामध्ये फायनल अकाउंट प्रिपेअर करतात तर फॉर्म N. तिसरा भाग, अकॉर्डिंग टू सेक्शन 66 ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट, एव्हरी कोऑपरेटिव्ह सोसायटी क्रिएट ए रिझर्व्ह फंड ॲट लिस्ट
25% ऑफ इट्स नेट प्रॉफिट. कोऑपरेटिव्ह सोसायट्यांनी आपल्या चालू वर्षाचा जो नफा आहे त्या चालू वर्षाच्या नफ्याच्या 25% इतकी रक्कम प्रॉफिटमधून काढून घेऊन त्या ठिकाणी रिझर्व्ह फंडला वर्ग केली पाहिजे. 4. अकॉर्डिंग टू सेक्शन 67 ऑफ द ॲक्ट, नो सोसायटी कॅन पे डिव्हिडंड टू इट्स मेंबर ॲट ए रेट एक्सिडिंग 12%. कोणत्याही सोसायटीला आपल्या सभासदांना लाभांशाची रक्कम ही 12% पेक्षा जास्त देता येणार नाही. परंतु त्यामध्ये काही प्रोव्हिजन आहे. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, धिस रेट कॅन बी इन्क्रीज्ड मॅक्झिमम अप टू 15%. 15% पर्यंत तो वाढू शकतो. विथ द प्रायर सँक्शन ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. जर राज्य सरकारची परवानगी घेऊन तुम्हाला हा रेट ऑफ डिव्हिडंड वाढवता येऊ शकतो. परंतु परवानगी न घेता तुम्हाला जास्तीत जास्त 12% पर्यंतच डिव्हिडंड आपल्या सभासदांना देता येऊ शकेल. 5. एज्युकेशनल फंड फॉर प्रायमरी कंझ्युमर सोसायटी हॅज टू कॉन्ट्रीब्यूट 2 पैसे पर ₹100 ऑफ द वर्किंग कॅपिटल सब्जेक्ट टू ए मॅक्झिमम ऑफ ₹1000. त्या सोसायटीचं जे वर्किंग कॅपिटल आहे ते वर्किंग कॅपिटल विचारात घेऊन जर वर्किंग कॅपिटल ₹100 असेल तर 2 पैसे इतकी रक्कम त्या सोसायटीच्या प्रॉफिटमधून एज्युकेशनल फंडाला वर्ग केली पाहिजे. आणि त्याचं जास्तीत जास्त मर्यादा दिलेली आहे ₹1000. 6. एज्युकेशन फंड फॉर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी has to contribute 10% of the working capital subject to a maximum of ₹500. वरील प्रमाणेच क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीला जर एज्युकेशन फंड निर्माण करायचा असेल तर तो किती करावा, तर त्यांच्या वर्किंग कॅपिटलच्या 10% इतकी रक्कम. जास्तीत जास्त मर्यादा दिलेली आहे ₹500. 7. Dividend equalization fund for cooperative society has to credit a sum not exceeding 2% of the paid up share capital in any year until the total fund amount at 90% of the paid up share capital. जर कोऑपरेटिव्ह सोसायटी डिव्हिडंड इक्विलायझेशन फंड निर्माण करत असेल आपल्या नफ्यातून तर त्यांना त्या ठिकाणी किती करावे लागते, जास्तीत जास्त 2%. आणि तोही एकूण फंड जो आहे डिव्हिडंड इक्विलायझेशनचा ते किती पाहिजे, पेडअप शेअर कॅपिटलच्या 9% पर्यंतच. 8. डिव्हिडंड इज ऑल्सो पेड ऑन पेडअप शेअर कॅपिटल. कंपन्या असो कोऑपरेटिव्ह सोसायटी असो, डिव्हिडंड हा नेहमीच पेडअप शेअर कॅपिटलवरच दिला जातो. विद्यार्थी मित्रांनो, या प्रोव्हिजन आहे त्या तुम्ही प्रोव्हिजन चांगल्या प्रकारे वाचा, लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढे आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकेल. आता दुसरा भाग पाहतोय तो म्हणजे या कोऑपरेटिव्ह सोसायटीचं फायनल अकाउंट. इथे पहावर म्हटलेलं आहे पिवळ्या अक्षरामध्ये फॉर्म एन फॉर्ममध्ये दिलेला आहे. त्या फॉर्ममध्ये हे बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे एक्सपेंडिचर साईड पाहिली तर आपल्याला लक्षात येईल इंटरेस्ट, बँक चार्जेस, सॅलरी अँड अलाउन्सेस, कॉन्ट्रीब्युशन टू स्टाफ प्रॉव्हिडंट फंड, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, हे सगळे आयटम तुमचे एक्सपेंडिचर जे आहेत. इन्कमचे सुद्धा तसेच इंटरेस्ट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, कमिशन, मिसलेनियस एक्सपेन्सेस, त्या अंडर शेअर ट्रान्सफर फी, रेंट, सेल्स ऑफ फॉर्म, अदर, अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिसेल. तर बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला पहा शेअर कॅपिटल, रिझर्व्ह फंड आणि अदर रिझर्व्ह किंवा अदर फंड, स्टाफ प्रॉव्हिडंट फंड, सिक्युअर्ड लोन, अनसिक्युअर्ड लोन, डिपॉझिट, या क्रमाने लायबिलिटीज तुम्हाला या ठिकाणी दिसतील. असेट साईडला जर पाहिलं तर कॅश पब्लिक बँक बॅलन्स, इन्व्हेस्टमेंट, स्टाफ प्रॉव्हिडंट फंड. जर तुम्ही स्टाफ प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम इतर ठिकाणी गुंतवणूक केलेली असेल तर लोन्स, ॲडव्हान्सेस, 100 डेटर्स, करंट असेट, फिक्स असेट, मिसलेनियस एक्सपेंडिचर. या मिसलेनियस एक्सपेंडिचरच्या अंडर मात्र त्या ठिकाणी पहा काय काय आहे. गुडविल आहे, नेहमी
तुम्ही आतापर्यंत कंपनी अकाउंट पाहत असताना गुडविल हे नेहमीच आपण इंटँजिबल असेट म्हणून त्या ठिकाणी ट्रीट करतोय. इथे मात्र ते कुठे आलेले आहे? मिसलेनियस एक्सपेंडिचरच्या अंडर. काय काय आहे? गुडविल, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, त्याचप्रमाणे डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ह्या सर्व बाबी ज्या आहेत त्या बाबी तुम्ही अतिशय काळजीपूर्वक अभ्यासणं आवश्यक आहे. अदर आयटम प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजेच लॉस. प्रॉफिट असेल तर लायबिलिटी लाईन, लॉस असेल तर असेट लाईन आणि करंट लॉसेस. अशा प्रकारे हे सर्व फायनल अकाउंट फॉर्म एन मध्ये प्रिपेअर करावं लागतं. या दोन बाबींचा अभ्यास झाल्यानंतर आता आपल्याला पुढे मल्टिपल चॉईस क्वेश्चन कडे जाता येऊ शकेल. पहिला प्रश्न, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी आर रजिस्टर अंडर. सुरुवातीलाच आपण सांगितलेले आहे की महाराष्ट्राला महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी 1960 चा ऍक्ट लागू होतो. त्यामुळे उत्तर आहे 1960 ऍक्ट ए. क्वेश्चन 2, फायनल अकाउंट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी शॅल बी प्रिपेअर्ड इन द फॉर्म. तुम्ही मगाशी बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्म पाहताना वर पिवळ्या अक्षरात पाहिलं होतं फॉर्म एन. त्यामुळे उत्तर आहे आपल्या इकडे फॉर्म एन. क्वेश्चन 3, अकॉर्डिंग टू सेक्शन 66 एव्हरी कोऑपरेटिव्ह सोसायटी क्रिएट ए रिझर्व्ह फंड ॲट लिस्ट. प्रोव्हिजन पाहताना आपण पाहिलेले आहे की 25% इतकी रक्कम ही रिझर्व्ह फंडाला वर्ग केली पाहिजे. कशाच्या? नेट प्रॉफिटच्या 25%. क्वेश्चन नंबर 4, अकॉर्डिंग टू सेक्शन 67 of the act no society can pay dividend to its member at a rate exceeding 12%. कशाच्या 12%? तर मगाशी मी सांगितलं की कंपन्या असोत कोऑपरेटिव्ह सोसायटी असो, डिव्हिडंड हा नेहमीच पेडअप शेअर कॅपिटलवर पेड केला जातो. त्यामुळे उत्तर आहे आपलं डी ऑन पेडअप शेअर कॅपिटल. क्वेश्चन 5, एज्युकेशनल फंड फॉर प्रायमरी कंझ्युमर सोसायटी हॅज टू कॉन्ट्रीब्यूट 2 पैसे पर ₹100 ऑफ द वर्किंग कॅपिटल सब्जेक्ट टू ए. मॅक्झिमम किती आहे? तर प्रोव्हिजन पाहत असताना आपण तो भाग पाहिलेला आहे की मॅक्झिमम 1000 पर्यंतच प्रायमरी कंझ्युमर सोसायटी आपले एज्युकेशन फंड निर्माण करू शकते. त्यामुळे उत्तर आहे आपलं सी, मॅक्झिमम ₹1000. क्वेश्चन 6, education fund for credit cooperative society has to contribute 10% of the working capital subject to a. पुन्हा आपण प्रोव्हिजन मगाशी पाहिली त्यामध्ये दिले होते मॅक्झिमम 500. त्यामुळे आपलं या ठिकाणी उत्तर आहे डी, मॅक्झिमम ₹500. क्वेश्चन नंबर 7, डिव्हिडंड इक्विलायझेशन फंड फॉर कोऑपरेटिव्ह सोसायटी हॅज टू क्रेडिट ए सम नॉट एक्सिडिंग 2% of the paid up share capital in any year until the total fund amount to. मगाशी आपण प्रोव्हिजन पाहताना तोच भाग पाहिलेला आहे. जास्तीत जास्त कितपर्यंत असलं आवश्यक आहे? तर 9% ऑफ द पेड अप शेअर कॅपिटल. त्यामुळे आपलं उत्तर आहे ए, 9% ऑफ द पेड अप शेअर कॅपिटल. 8, क्वेश्चन नंबर 8, द कोऑपरेटिव्ह सोसायटी शॅल शो गुडविल अंडर द हेड. कोऑपरेटिव्ह सोसायटी त्यांचं गुडविल कुठं दाखवतं? तर प्रोफार्मा पाहत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं, पहा असेट साईडला मिसलेनियस एक्सपेन्सेस अँड लॉसेस अंडर गुडविल येतं, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस येतात आणि डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे 3 आयटम तर प्रामुख्याने येतातच. त्यामुळे हे गुडविल दाखवलं जातं कुठल्या हेड खाली? तर मिसलेनियस एक्सपेन्सेस अँड लॉसेस बी. क्वेश्चन नंबर 9, द कोऑपरेटिव्ह सोसायटी शोज क्रेडिट सेल्स अंडर द हेड. क्रेडिट सेल्स म्हणजे उधारीवर विक्री. उधारीवर विक्री म्हटले की नॅचरली त्यांच्याकडून पैसे येणं आहे. पैसे ज्या व्यक्तीकडून येणं आहे त्याला आपण डेटर्स म्हणतो आणि असे डेटर्स आपण बॅलन्स शीट असेट साईडला दाखवतो. कुठे दाखवणार आहे ते? तर डेटर्स अंडर. आणि म्हणून उत्तर आहे सी, बॅलन्स शीट असेट साइड अंडर सन्ड्री डेटर्स. क्वेश्चन नंबर 10, द कोऑपरेटिव्ह सोसायटी शो डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर अंडर द हेड. मग अशीच पाहिलं आपण काय
की मिसलेनियस एक्सपेन्सेस अँड लॉसेस या हेडखाली गुडविल येणार, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस येणार आणि डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. तर आपलं उत्तर त्यामुळे आहे ए, बॅलन्स शीट असेट साइड अंडर मिसलेनियस एक्सपेन्सेस अँड लॉसेस. क्वेश्चन नंबर 11. द कोऑपरेटिव्ह सोसायटी शो बिल्डिंग फंड अंडर द हेड. नॅचरली बॅलन्स शीटचा प्रोफॉर्मा पाहताना पण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की रिझर्व्ह फंड आणि अदर फंड त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि ते आहेत बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला. आणि त्या रिझर्व्ह फंड आणि अदर फंडमध्ये प्रामुख्याने अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फंड आहेत. त्यापैकीच एक फंड म्हणजे बिल्डिंग फंड. त्यामुळे बिल्डिंग फंड हा कुठे रेकॉर्ड केला जातो, तर बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला अंडर रिझर्व्ह फंड अँड अदर फंड. क्वेश्चन नंबर 12. द कोऑपरेटिव्ह सोसायटी शोज अनएक्सपायर्ड सबस्क्रिप्शन अंडर द हेड. अनसबस्क्राईब म्हणजे त्या ठिकाणी काय आहे, आपल्याला त्या ठिकाणी ते देणं आहे आणि देणं असल्यामुळे नॅचरली काय झालेलं आहे की ते आपण देणं लायबिलिटी साईडला मांडतो आणि लायबिलिटी साईडला कुठे मांडणार, अंडर करंट लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन या खाली. आणि म्हणून उत्तर आपलं राहणार बी, बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. क्वेश्चन नंबर 13. द कोऑपरेटिव्ह सोसायटी शोज इंटरेस्ट अक्रूड बट नॉट पेड अंडर द हेड. निर्माण झालेलं आहे व्याज पण ते पेड केलेलं नाही, अजून पेड करायचं राहिलंय, देणं आहे, लायबिलिटी आहे आणि म्हणून पहिला भाग येईल तो म्हणजे लायबिलिटीला ते मांडणं आवश्यक आहे. म्हणून आपलं उत्तर आहे डी, बॅलन्स शीट लायबिलिटीला. परंतु ते कुठे, तर त्याचा स्वतंत्रच हेड आहे, इंटरेस्ट अक्रूड बट नॉट पेड, तिथे तो मांडणं आवश्यक आहे. क्वेश्चन नंबर 14. द कोऑपरेटिव्ह सोसायटी शो इंटरेस्ट अक्रूड बट नॉट रिसिव्ड. आता पहा, निर्माण झालंय, आपल्याला मिळायचं येणं आहे एक प्रकारे ते आपलं, आणि येणं असणाऱ्या जे काही गोष्टी आहेत त्यांना आपण म्हणतो डेटर्स. जर मालाची विक्री केली असेल तर त्या उधारीवर मालाच्या विक्रीमुळे येणारे डेटर, कॅशच्या स्वरूपात येणारे असेल तर ते आपलं येणं आहे, कोणाकडून, त्या व्यक्तीकडून येणं आहे आणि म्हणून आपण ते आपली असेट म्हणून ट्रीट करतो. तर ती रक्कम जी आहे, इंटरेस्ट निर्माण झालेली आहे परंतु अजून मिळाली नाही, ती आपण कुठे मांडतो, सी, बॅलन्स शीट असेट साईडला अंडर अदर आयटम यामध्ये. जसं मगाशी आपण पाहिलेलं होतं, काय, इंटरेस्ट निर्माण झालेला आहे, बरोबर का नाही, आणि तो अजून पेड केलेला नाही. ते ज्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी मांडलेला आहे त्याच पद्धतीने हा आयटम देखील मांडणं आवश्यक आहे. क्वेश्चन नंबर 15. द कोऑपरेटिव्ह सोसायटी शोज डिपॉझिट ऑफ मेंबर्स अंडर द हेड. कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सभासदांनी जर त्या ठिकाणी डिपॉझिट सोसायटीकडे दिलेला असेल तर कालांतराने सोसायटीने त्या सभासदांना त्यांची रक्कम परत करणं आवश्यक आहे. म्हणजेच एक प्रकारे ती त्या सोसायटीची लायबिलिटी आहे आणि म्हणून ही लायबिलिटी आपण डी, बॅलन्स शीट लायबिलिटी अंडर मांडू. त्याचंही स्वतंत्र हेड आहे डिपॉझिट म्हणून, तिथे ही रक्कम मांडायची असते. क्वेश्चन नंबर 16. द कोऑपरेटिव्ह सोसायटी शोज करंट लॉसेस अंडर द हेड. करंट लॉसेसचा तर सर्वात एक हेडच दिलेला आहे बॅलन्स शीट असेटला सर्वात शेवटी. पहिला आयटम आणि शेवटचा आयटम शक्यतो कोण विसरत नाही, त्यामुळे करंट लॉसेस जो आहे तो त्या बॅलन्स शीट असेट मधला सगळ्यात शेवटचा आयटम आहे, स्वतंत्र हेड आहे आणि म्हणून आपल्याला ते लक्षात जर असेल तर निश्चितपणे आपण उत्तर सांगू शकतो, सी, बॅलन्स शीट असेट साइड अंडर करंट लॉसेस. क्वेश्चन नंबर 17. द कोऑपरेटिव्ह सोसायटी शो शेअर ट्रान्सफर फी अंडर द हेड. सोसायटीच्या मेंबरने एका मेंबरच्या ऐवजी दुसरा मेंबर जर त्या ठिकाणी येत असेल तर नॅचरली, किंवा जर सोसायटी एखाद्याला सभासद करून घेत असेल तर ती सोसायटी त्या सभासदांकडून सभासदांचं सभासदत्व शुल्क घेत असते, त्याला आपण म्हणतो शेअर ट्रान्सफर फी. म्हणजे तो त्या व्यवसाय संस्थे, त्या कोऑपरेटिव्ह सोसायटीचा सभासद झालेला आहे आणि म्हणून त्याला काही शेअर दिले जातात आणि ते शेअर देताना प्रामुख्याने काही रक्कम घेतली जाते, ते त्या सोसायटीचं उत्पन्न आहे आणि उत्पन्न असलं की आपण ते मानतो इन्कम बाजूला. कुठे,
तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या इन्कम साईडला, आणि म्हणून आपलं उत्तर आहे ए, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इन्कम साईड. क्वेश्चन नंबर 18. The cooperative society shows miscellaneous expenses and losses under the head. मला वाटतं प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, गुडविल या बाबतीत आपण ते पाहिलेलं आहे. तोच भाग इथे तर त्याचं स्वतंत्र हेड आहे बॅलन्स शीट असेट साईडला, त्यामुळे सी बॅलन्स शीट असेट साईडला ते मांडणं आवश्यक आहे. क्वेश्चन 19. The cooperative society show investment of staff provident fund under the head. कोऑपरेटिव्ह सोसायटीचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना प्रॉव्हिडंट फंड त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे, परंतु त्या प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम सोसायटीने जर कुठे गुंतवणूक केलेली असेल, कारण त्यांच्याकडे तो प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम राहिली तर त्यात वाढ होणार नाही, काही उत्पन्न त्या फंडावर मिळावं म्हणून इन्व्हेस्टमेंट केली जाते. नॅचरली त्या इन्व्हेस्टमेंटवर त्या सोसायटीला इंटरेस्ट डिव्हिडंड काही मिळू शकतं. जर शेअरच्या स्वरूपात इन्व्हेस्टमेंट केली तर डिव्हिडंड मिळणार, डिबेंचरच्या स्वरूपात इन्व्हेस्टमेंट केली तर इंटरेस्ट मिळणार. त्यामुळे ती जी रक्कम आहे ती त्या सोसायटीची इन्व्हेस्टमेंट असते, आणि इन्व्हेस्टमेंट आपण नेहमीच बॅलन्स शीट असेट साईडला मांडतो, म्हणून आपलं उत्तर आहे सी, बॅलन्स शीट असेट साईड. क्वेश्चन नंबर 20. द कोऑपरेटिव्ह सोसायटी शो अनपेड डिव्हिडंड अंडर द हेड. हा अनपेड डिव्हिडंड आपण बँकिंग कंपनी अकाउंटच्या बाबतीत सुद्धा पाहिलेला आहे. अनपेड डिव्हिडंड याचा अर्थ कंपनीला प्रॉफिट झालेला आहे, त्या प्रॉफिटमधून कंपनीने विविध रिझर्व्ह निर्माण केलेले आहेत, आणि त्यानंतर राहिलेली रक्कम ही सभासदांना लाभांशाच्या स्वरूपात दिली जाते. कंपनीला हा जसा लागू आहे तसंच कोऑपरेटिव्ह सोसायटी सुद्धा ते सुद्धा आपल्या प्रॉफिटमधून रिझर्व्ह निर्माण करतात आणि उरलेली रक्कम सभासदांना डिव्हिडंडच्या स्वरूपात दिली जाते. 10,000 रुपये डिव्हिडंडच्या स्वरूपात द्यायचे आहे, वाटायला सुरुवात केली आणि 9,000 इतकाच वाटप झालेले आहे. 1,000 अजून संबंधित व्यक्ती डिव्हिडंडची रक्कम त्या सोसायटीकडून घेऊन गेला नसेल तर ती शिल्लक राहिलेली रक्कम आहे, आणि ही शिल्लक राहिलेली रक्कम कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणते हे आमचा संबंधित व्यक्तीला कालांतराने देणं आहे. म्हणजे तो अजून पेड केलेला नाही, आता तो कधीतरी करावा लागणार आहे, ते आमचं देणं आहे, आणि म्हणून अनपेड डिव्हिडंड हे बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला अंडर अनपेड डिव्हिडंड अकाउंट या हेडखाली मांडलं जातं. क्वेश्चन नंबर 21. द कोऑपरेटिव्ह सोसायटी शोज प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस अंडर द हेड. मिसलेनियस एक्सपेन्सेस अँड लॉसेस या हेडखाली प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, गुडविल, डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस हे सगळं मांडायचं आहे. त्यामुळे उत्तर आहे सी, बॅलन्स शीट असेट साईड अंडर मिसलेनियस एक्सपेन्सेस. मित्रहो, परीक्षेमध्ये प्रश्न कशा प्रकारे येऊ शकतील याचे काही आपण नमुन्यादाखल उदाहरणं पाहिलेली आहेत. यावरून तुम्हाला हे लक्षात येईल की निश्चितपणे या टॉपिकवर आपल्याला जर काही प्रश्न आले आणि त्याची जर आपल्याला योग्य पर्याय निवडायचा असेल तर सर्वात पहिला तुम्हाला तो फॉर्म माहिती असणं आवश्यक आहे, बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा. दुसरा भाग लीगल प्रोव्हिजन, ज्या काय 8-9 दिलेल्या आहेत आणि त्या लीगल प्रोव्हिजनमध्ये हायलाईट केलेले आहे पहा रेड अक्षराने, तर तेवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तर निश्चितपणे या टॉपिकवर जर प्रश्न तुम्हाला परीक्षेत आले तर तुमचा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी वाढेल आणि तुम्ही अचूक उत्तर त्या ठिकाणी देऊ शकाल. मित्रहो, या टॉपिकच्या अनुषंगाने तुम्हाला काही शंका असतील, प्रश्न असेल तर निश्चितपणे कमेंट्स बॉक्समध्ये ते तुम्ही त्या ठिकाणी द्या, मी त्यावर उत्तर निश्चितपणे देऊ शकेल. आणि हो, त्याचप्रमाणे पुन्हा एकदा आठवण करून देतो की जास्तीत जास्त मुलांपर्यंत हे गेलं पाहिजे, कारण त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ तयार केलेला आहे. असं होता कामा नये की आपण हे सर्व करतो आणि त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळत नाही, असं होऊ नये. म्हणून तुमचं पण एक नैतिक कर्तव्य आहे की हे व्हिडिओ तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. त्याचप्रमाणे शेअर करताना त्यांना सबस्क्राईब करायला सांगा, आणि त्याप्रमाणे समोरचं जे काही आयकॉन आहे बेलचं ते त्या ठिकाणी प्रेस करायला सांगा. त्याचं कारण असं आहे की पाठीमागे झालेले जे व्हिडिओ आहेत आणि पुढे येणारे जे व्हिडिओ आहेत ते सर्व व्हिडिओ तुम्हाला एका त्या क्लिकमुळे सहजपणे पाहता येईल, आणि
तुमची संपूर्ण विषयाची तयारी त्या ठिकाणी होऊ शकेल. आणि म्हणून पुढचा जो टॉपिक आपण घेणार आहोत तो म्हणजेच ब्रँच अकाउंट. धन्यवाद.